हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. तर ते पण 36 साईजमध्ये कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहे. तर मी इथं अशा पद्धतीने ड्राफ्टिंग करून घेतली. फुल शोल्डर आहे 14.5, छाती 36 आहे, कमर 32 आहे, उंची 14.5 आहे, शोल्डर टू अपेक्स 10 इंच आहे, अपेक्स टू अपेक्स 7.5 आहे, पुढचा गळा 6.5चा आहे, मागचा गळा 9.5 घेतला आहे. बाही 4ची, दंडघेर 6.5चा. या मेजरमेंटनुसार आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. सर्वात अगोदर बॅक पार्ट कट करू, त्यानंतर फ्रंट कट करू. तर चला ड्राफ्टिंगला सुरुवात करूया. वरतून स्ट्रेट आहे म्हणजे सरळ आहे. तुमचं जर सरळ नसेल तर तुम्हाला स्ट्रेट करून घ्यायचं आहे. माझी सरळ आहे त्यामुळे मी आता यावर मेजरमेंट टाकते. तर बॅक पार्टला सर्वात आपण अगोदर ब्लाऊजची उंची टाकत असतो. तर ब्लाऊजची उंची किती आहे? 14.5 आहे. तर मी इथं 15 इंच मार्किंग करते. सॉरी 14.5 आहे तर 15.5 इंच मार्किंग करते. 1 इंच प्लस करायचं आहे आपल्याला त्यामध्ये. हे बघा इथं 15.5 मार्किंग करून घेते. स्ट्रेट लाईन देऊन घ्यायची. त्यानंतर आपल्याला शोल्डरची मार्किंग करायची. तर शोल्डर किती आपले? 14.5 भागिले 2 करायचे. तर किती आलं? 7.25 इंच. तुमचं जे मेजरमेंट असेल तुम्हाला ते इथं टाकायचं आहे. तर इथं बघा मी आता 7.25 मार्किंग करते इथून. त्यानंतर आपल्याला डाऊन जायचं. इथून 1 इंच डाऊन जाणं कंपल्सरी, तुमची साईज कोणती पण असू द्या. त्यानंतर गळारुंदीचं मार्किंग करायचं आहे 2.5 इंचावर. स्केलने आपण जोडून घेऊया मार्किंग. त्यानंतर बघा तुम्हाला इथून आर्म होलची मार्किंग करावं लागेल, तेव्हा तुम्हाला चेस्ट लाईन भेटेल. तर त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला फॉर्म्युला बघावं लागेल. तर आपली चेस्ट किती आहे? 36. तर आपल्याला डीप नेकचा फॉर्म्युला बघावं लागेल, कारण आपलं बॅक आणि फ्रंट दोन्ही पण डीप आहे. तर हे बघा, हा डीप नेक फॉर्म्युला आहे. आपली चेस्ट किती आहे? 36. तर कोणत्या लाईनमध्ये येते? दुसऱ्या लाईनमध्ये येते. तुमची ज्या लाईनमध्ये येईल त्या लाईनमधला फॉर्म्युला घ्यायचा आहे. तर हे बघा इथं 36 भागिले 6 करते. तर किती आलं? 6. त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे अर्धा इंच. तर हे बघा 6.5 मार्किंग करायची आपल्याला. जिथून 1 इंच आपण डाऊन गेलो आहे तिथून आपल्याला 6.5 मार्किंग करायची. टेप ठेवते, 6.5 मार्किंग करते. आपल्याला आता ही छातीची लाईन भेटली. त्यानंतर बघा आपल्याला इथं आता छातीमध्ये लूजिंग द्यायची. पण आपण लूजिंग किती देणार आहे? 1 इंच देणार आहे, कारण आपले रेडी शोल्डर आहे 2.5 इंच आणि जो मागचा बेल्ट आहे तो 4.5 इंचाचा आहे. त्यामुळे आपण लूजिंग 1 इंच देणार आहे. तुमचे जर रेडी शोल्डर 2 इंच असेल आणि मागचा बेल्ट 2.5 ते 3 किंवा 1.5 इंच 2 इंच असा असेल तर तुम्हाला लूजिंग द्यायची गरज नाही. तर आपण हे बघा 36 प्लस 1 इंच 37 झालं, भागिले 4 करणार आहे. तर किती आलं? 9.25 इंच. ते बघा इथून टेप ठेवते, 9.25 मार्किंग करते. शिलाई मार्जिन घ्यायची 1.5 इंच. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता. त्यानंतर कमरची मार्किंग करायची. कमरमध्ये कुठल्याही प्रकारची लूजिंग द्यायची नाही. जेवढी कमर आहे त्याला डायरेक्ट डिवाईड 4 करायचं आहे. तर कमर आपली 32 आहे, भागिले 4 करायचं आहे. किती झालं? 8 इंच. कमरमध्ये लूजिंग द्यायची नसते. तर हे बघा इथं 8 इंच मार्किंग केली. बॅकला 1 इंचाचा टक्स घेणार आहे, त्यामुळे 1 इंच इथं बॅकच्या टक्ससाठी मार्किंग केली. पुढे शिलाई मार्जिन घेते 1.5 इंच. स्केलने आपण हे जोडून घेऊया सर्व मार्किंग. इथं बघा जोडून घ्यायचे. त्यानंतर बघा आपल्याला आता इथं मायनस करावं लागेल, कारण आपलं डीप नेक आहे त्यामुळे आपलं शोल्डर मायनस होईल. तर शोल्डर मायनससाठी आपल्याला शोल्डर मायनस चार्ट बघावं लागेल. पण त्या अगोदर आपल्याला किती आपला बॅकचा नेक किती आहे त्यानुसार आपल्याला मायनस करावं लागेल. तर बघा आपला पाठीमागचा गळा किती? 9.5 इंच. रेडी शोल्डर 2.5 इंच. नेकचा पॅटर्न कोणता आहे? राऊंडच आहे. फ्रंटचा देखील आपण शोल्डर मायनस काढून घेणार आहे. तर पुढचा गळा किती आहे? नेक डीप इथे बघायचं आहे पुढच्या गळ्याचा. तर हे बघा 6.5 इंच आहे पुढचा गळा. रेडी शोल्डर 2.5 इंच आहे. नेकचा पॅटर्न राऊंडच आहे.
यानुसार आपल्याला आता शोल्डर किती मायनस होतं फ्रंट आणि बॅकला ते चेक करायचं. त्यासाठी आपण रेडी शोल्डर मायनस चार्ट बघणार आहे. तर बघा हा रेडी शोल्डर मायनस चार्ट आहे. तर हे बघा 2 पासून ते 2.25 पर्यंत हा चार्ट तुम्ही यूज करू शकता. तर आपल्याला इथं नेक डीप बघायचा. आता बॅकचा चेक करतोय तर बॅकचा किती आहे 9.5. तर हे बघा इथं पण 9 आहे, पण जिथून सुरुवात होती तो घ्यायचा आहे आपल्याला. ते बघा इथं 9 ते 11 इथं मध्ये आपला नेक डीप येत आहे. तर 9 ते 11 त्यानंतर आपला नेक कोणता आहे, नेकचा पॅटर्न हे बघा इथं नेक पॅटर्न दिलं. इथं कोणता आहे, नेक राऊंड आहे. तर हे बघा किती मायनस होतं आहे बॅकला 3 इंच. बॅकला 3 इंच. फ्रंटचं पण चेक करून घेऊ आपण. फ्रंटचा पण 6.5 इंच आहे. तर हे बघा इथून सुरुवात आहे, तर हा घेणार आहे आपण 6.5 इंच राऊंड नेक. तर मायनस किती होतं आहे 2 इंच. हे बघा इथं नेकचं डीप दिलं आहे, इथं रेडी शोल्डर दिलं आहे. नेकचं पॅटर्न त्यानुसार तुम्हाला जसा नेक हवा आहे त्यानुसार तुम्हाला मायनस करायचं आहे. तर इथं आपण फ्रंटचं पण लिहून घेऊ 2 इंच. तर आता आपलं रेडी फुल शोल्डर किती आहे, फुल शोल्डर आहे आपले 14.5. त्यातून मायनस करायचं आहे आपल्याला 3 इंच. किती झाले 11.5 भागिले त्याला 2 करायचे. तर किती आलं 5.25 इंच. तर इथून आपल्याला मार्किंग करायची 5.25 इंचावर. हे बघा इथं मी टेप ठेवते, 5.25 इंच मार्किंग करून घेते. सेम आपल्याला छातीच्या लाईनवर पण 5.25 मार्किंग करून घ्यायची. हे बघा इथं असं स्केलने आपण स्ट्रेट लाईन घेऊन घेऊ. या लाईनचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर हे बघा टेप असा ठेवते, तर सेंटरवर एक मार्किंग करायची अशा पद्धतीने ठेवू. त्यानंतर क्रॉसमध्ये मार्किंग करायची आता आपल्याला साईजनुसार. तर मी इथं तुम्हाला साईज चार्ट दाखवतो, त्यानुसारच आपण क्रॉसमध्ये मार्किंग करणार आहोत. तर बघा हा आर्म होल क्रॉस मार्किंग चार्ट आहे. तर आपली साईज कोणती आहे 36. तर बॅक पार्टला किती येतं आहे क्रॉस मार्किंग 1 इंच आणि फ्रंटला येतं आहे 1.5 इंच. तुमचं ज्या लाईनमध्ये येईल तुम्हाला तो लाईनचा फॉर्म्युला घ्यायचा आहे. तर साईजनुसारच क्रॉस मार्किंग घ्यायची. तर आपण इथं घेणार आहे आता बॅकला 1 इंच. तर बघा इथून मी मार्किंग करते 1 इंच. फ्रेंच कवने आर्म होलचा शेप देऊन घेऊ. तर बघा आता इथं हा फ्रेंच कव घेतला आहे, याने असा आर्म होलचा शेप देऊन घेते. आर्म होलचा शेप देऊन घेतला. त्यानंतर बघा आपल्याला आता इथं जेवढं मायनस झालं आहे सेम इकडं करायचं आहे, कारण डीप नेक आहे त्यामुळे आपल्याला मायनस करावं लागतं शोल्डर. तर इथं मी चेक करून घेते किती मायनस होते. सेम इकडे देखील तेवढंच मायनस करायचं आहे. स्केलने आपण लाईन ओढून घेऊ. त्यानंतर बघा ही छातीची लाईन आहे, या छातीच्या लाईनच्या अर्धा इंच वरती स्केल ठेवायची. तुमचा गळा जर ह्या छातीच्या लाईनच्या खाली जात असेल तर तुम्हाला वरतून मायनस करायचं आहे अर्धा इंच. आता बॅकचा गळा आपला डीपच आहे, किती 9.5, त्यामुळे छातीच्या लाईनच्या खाली जाणार आहे, त्यामुळे वरतून आपण मायनस किती करणार आहे अर्धा इंच. मायनस करणं कंपल्सरी. तुम्ही जर मायनस केलं नाही तर तुमचे शोल्डर लूज होतील, गळा देखील लूज होईल. तर त्यामुळे मायनस करायचं आहे. साईज कोणती पण असू द्या पण मायनस करणं गरजेचं आहे. स्ट्रेट लाईन देऊन घेतली. त्यानंतर आपल्याला रेडी शोल्डरची मार्किंग करायची. रेडी शोल्डर किती आहे 2.5 इंच आहे. 3.5 इंचावर मार्किंग केली का, तर 1 इंच शिलाई मार्जिन प्लस केली. त्यानंतर बघा शोल्डर हे सरळ नसतात, थोडे क्रॉसमध्ये असतात, त्यामुळे हा आर्म होल ड्रॉ केला आहे. इथून आपण हे बघा इथून 2 लाईन इतकं असं मार्किंग करून घेऊ आणि ते मार्किंग आपण या रेडी शोल्डरच्या मार्किंगला जॉईंट करू. हे बघा अशा पद्धतीने क्रॉसमध्ये मार्किंग जॉईंट केली. तरी अशा पद्धतीने आता बॅक पार्टची मार्किंग झाली. आपण आता फ्रंटची देखील मार्किंग करून घेऊ. तर बघा हा कार्डशीट पेपर घेतला आहे. आता यावर आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करणार आहे. तर फ्रंट पार्ट ड्राफ्ट करायसाठी सर्वात अगोदर आपण मेजरमेंट टाकतो शोल्डरची. तर शोल्डर किती आपले 14.5. 14.5चं निम्म किती होतं हे बघा 14.5. तर त्याचं निम्म झालं 7.25 इंच. तर आपल्याला ह्या फोल्ड बाजू, या फोल्ड बाजूकडून मेजरमेंट टाकायची. बघा इथे मी 7.25 इंच मार्किंग करते. त्यानंतर आपल्याला गळारुंदीचं मार्किंग करायचं आहे 2.5 इंच. इथून मी गळारुंदीची मार्किंग करते 2.5 इंच. त्यानंतर डाऊन जायचं आहे आपल्याला 1 इंच. डाऊन जाणं कंपल्सरी. तुमची साईज कोणती पण असू द्या पण तुम्हाला डाऊन जायचं कंपल्सरी. स्केलने आता हे मेजरमेंट जोडून घेऊ. त्यानंतर बघा इथं आता डीप नेक आहे, त्यामुळे आपण बॅकला जो फॉर्म्युला वापरला होता फ्रंटला देखील सेम त्याच पद्धतीने फॉर्म्युला वापरणार आहे. तर इथं मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्ट दाखवते, त्यानुसार आपण मार्किंग करणार आहे. तर बघा हा चार्ट आहे, यानुसारच आपण मार्किंग करायची. आपली चेस्ट किती 36. तर हे बघा दुसऱ्या लाईनमध्ये येते. तर आपल्याला
36 भागिले 6 करायचं आहे. किती आलं 6 इंच. त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे आपल्याला 0.5 इंच म्हणजे अर्धा इंच. तर किती झालं 6.5 इंच. तुमच्या साईजनुसार तुम्हाला हा डीपनेकचा चार्ट वापरायचा आहे. इथं चेस्टचं मेजरमेंट आहे. तुम्हाला तुमचं जे चेस्टचं मेजरमेंट असेल ते इथं टाकायचं आहे आणि त्याच्या पुढचा फॉर्म्युला घ्यायचा आहे. तर आता जिथून डाऊन गेलो आहे, हे बघा इथून डाऊन गेलो, इथून आता आपण 6.5 मार्किंग करणार आहे. तर बघा इथून आता आपण डाऊन गेलो आहे, तिथून 6.5 मार्किंग करते. स्ट्रेट लाईन देऊन घेते म्हणजे आपल्याला इथे छातीची लाईन भेटेल. त्यानंतर बघा आपल्याला आता इथे शोल्डर मायनस करायचं आहे. ते शोल्डर मायनस कसं करायचं, आपण बॅकला जसं सेम केलं होतं चार्ट बघून, तर तसं आपण फ्रंटचं देखील करून ठेवलं आहे. तर आपण तिथं आता बघू तर आपलं किती मायनस होतं आहे. तर हे बघा आपलं बॅकला झालं होतं 3 इंच, फ्रंटला होणार आहे 2 इंच. तर आपलं शोल्डर आहे फुल 14.5, त्यातून मायनस करायचं आहे 2 इंच. तर किती आलं 12.5. त्याला भागिले 2 करायचं आहे. तर किती 6.25 इंच. तर आपल्याला 6.25 इंच मार्किंग. तर बघा 6.25 आलं आहे. तर आपण इकडनं फोल्ड बाजूकडून 6.25 मार्किंग करू. हे बघा इथे 6.25 मार्किंग करायची. छातीच्या लाईन पण सेम 6.25च मार्किंग करते मी. तर स्ट्रेट लाईन देऊन घेऊ. तर आपला हा फ्रंट पार्ट आहे. तर हे बघा स्ट्रेट लाईन दिली, त्या स्ट्रेट लाईनचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. हे बघा इथून असा टेप ठेवती, सेंटर एक मार्किंग करते. हे बघा इथं सेंटर मार्किंग करायची. त्यानंतर आपल्याला या मार्किंगपासून 2 लाईन इतकं आतमध्ये मार्किंग करायचं. हे आपण फ्रंट पार्टसाठी करत असतो. त्यानंतर आपल्याला क्रॉसमध्ये मार्किंग करायची. बॅकला केली होती आपण 1 इंच, आपल्या साईजनुसार. तर फ्रंटला करणार आहे आपण 1.25 इंच, समजलं. तर हे बघा इथं आपण 1.25 इंच मार्किंग करू. त्यानंतर आपण स्केलने इकडे जोडून घेऊ ही मार्किंग आणि फ्रेंच कर्वने आर्महोलचा शेप देऊन घेऊ. तर हे बघा इथं जसं मॅच होतंय त्या पद्धतीने आर्महोलचा शेप देऊन घ्यायचं आहे. बघा इथं आर्महोलचा शेप देऊन घेतला. त्यानंतर बघा तुम्हाला इथं छातीमध्ये प्लस करायचं आहे. आता बॅक फ्रंट आपला डीप आहे, त्यामुळे आपण डीप नेकला किती लुजिंग देत असतो 1.5 इंच. तर हे बघा 36 अधिक 1.5 करायचं आहे. लुजिंग देणं कंपल्सरी आहे. त्याला जे किती आलं 37.5 भागिले 4 करायचं आहे आपल्याला. तर किती येईल 9.25च्या वरती एक लाईन. ते इथून मी छातीचं मेजरमेंट टाकते. 9.25च्या वरती एक लाईन. शिलाई मार्जिन घेते 1.5 इंच. लुजिंग देणं कंपल्सरी आहे. त्यानंतर बघा हे जे शोल्डर मायनस झाले ते आणि ही इकडे जॉईन केलेलं याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. ते इथे मी टेप ठेवते, असा सेंटर एक मार्किंग करते. या सेंटरवर आपल्याला टेप अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. बघा असा टेप ठेवायचा. तर सर्वात अगोदर मार्किंग करायची पुढच्या गळ्याची. तर पुढचा गळा किती आहे 6.5 इंच आहे. शोल्डर टू अपेक्स किती 10 इंच आहे. तर 10.5 मार्किंग करायची, अर्धा इंच त्याच्यात प्लस करायचे. त्यानंतर बघा आपल्याला इथं ब्लाऊजची उंचीची मार्किंग करायची. आता ब्लाऊजची उंची किती आहे 14.5 आहे. तर मी इथं 14.5 आहे. तर आपण इथं मार्किंग करणार आहे 16वर, कारण अर्धा इंच प्लस करत असतो ब्लाऊजच्या उंचीसाठी, लक्षात घ्या. फ्रंटला आपण 1.5 इंच प्लस करत असतो, बॅकपेक्षा जास्त घेत असतो. तर इथं स्ट्रेट लाईन देऊन घेऊ अशा. त्यानंतर बघा आता इथं जेवढं मायनस झाले सेम इकडे देखील तेवढंच मायनस करायचं आहे. टेप इथं मी ठेवते, असा चेक करून इकडे तेवढंच मायनस करून घेते. स्केलनी स्ट्रेट लाईन देऊन घेऊ. त्यानंतर बघा तुम्हाला छातीच्या लाईनच्या अर्धा इंचावरती स्केल अशी ठेवायची. आता तुमचा गळा जर ह्या लाईनच्या खाली जात असेल किंवा लाईनवर जरी असेल तरी तुम्हाला वरतून 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे. आता आपला गळा बघा हा आहे, तर स्केल आपली राईट तिथे येते, त्यामुळे आपल्याला वरतून मायनस करायचंच आहे. मायनस नाही केलं तर तुमचा गळा लूज पडेल. तर इथून मी 2 लाईन इतकं मायनस करते. हे बघा 2 लाईन इतकं असं मायनस करून घेते. स्केलने आपण स्ट्रेट लाईन देऊन घेऊ. त्यानंतर आपल्याला रेडी शोल्डरची मार्किंग करायची. रेडी शोल्डर किती आपलं 2.5 आहे, तर 3.5 मार्किंग करते मी इथं. त्यानंतर बघा गळारुंदी चेक करायची. इथं गळारुंदी किती 2.25 इंच आहे, तर सेम इथं 2.25 इंच घेते मी. बॉक्स बनवून घ्यायचं आहे. राऊंड शेप आहे, तर गळ्याचा शेप इथं मी देऊन घेते फ्रेंच कर्वने. बघा
त्यानंतर बघा शोल्डर आपले सरळ नसतात, थोडे क्रॉसमध्ये असतात, त्यामुळे आपण बॅकला पण मायनस केले होते आणि आता फ्रंटला पण सेम मायनस करणार आहे. हे बघा अशा पद्धतीने आता ही लाईन इकडं जॉईंट करून घेऊ. तर बघा एवढे शोल्डर 2 लाईन इतकं मायनस करायचे. त्यानंतर बघा आता आपण इकडं जो प्रिन्सेस कटचा पार्ट आहे तो ड्रॉ करू. त्यानंतर आपण कटोरी ड्रॉ करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला इथं शोल्डर टू अपेक्सच्या मार्किंग व अपेक्स टू अपेक्सची मार्किंग करायची. तर आपला अपेक्स टू अपेक्स आहे 7.5 इंच. तर 7.5 इंचाचं निम्मं किती होतं हे बघा अशा पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे. तर किती झालं 4.25 इंच. हे बघा त्याचं निम्मं इथं मी मार्किंग करते 4.25 इंच. आता इथं जेवढं मार्किंग केलं आहे सेम आपल्याला कमरच्या लाईनवर अर्धा इंच कमी करून मार्किंग करायचं आहे. इथं आपण 4.25 केलं तर इथं आपण करणार आहे आता 3.25 इंच. हे बघा 3.25 इंच मार्किंग करून घेतलं सेम. त्यानंतर आपण स्ट्रेट लाईन देऊन घेऊ इथं. त्यानंतर बघा आपल्याला साईजनुसार 4 टक्स घ्यायचं आहे. इथं आपली साईज किती आता 36, तर त्याच साईजचा आपण इथं टक्स घेणार आहे. 1 मिनिट इथून असं व्यवस्थित जॉईन करते, तुम्हाला चार्ट दाखवते मी इथे. तर बघा हा टक्स चार्ट आहे. तर आपली साईज कोणती 36. तर बघा दुसऱ्याच लाईनमध्ये येते. आपला कमरचा टक्स आहे 3 इंचाचा, आर्मोलचा टक्स आहे 1.5 इंचाचा. तुमची जी साईज असेल त्या साईजनुसार तुम्हाला टक्स घ्यायचा आहे. तर आता आपण कमरचा घेणार आहे 3 इंचाचा आणि आर्मोलचा घेणार आहे 1.5 इंचाचा. तर इथे मी 3 इंचावर मार्किंग करते आहे बघा इथून. त्यानंतर आपण हे असं जोडून घेऊ. त्यानंतर बघा तुम्हाला आता कमरची देखील मार्किंग करायची. आता तुमची कमर किती आहे 32 इंच आहे. बॅकला सेम घेतलं त्याच पद्धतीने आपल्याला इथं देखील घ्यायचं आहे, लुजिंग द्यायची नाही. तर 32 इंच आहे त्याचं भागिले 4 केलं किती आलं 8 इंच. तर इथून आपल्याला आता कमरची मार्किंग करायची 8 इंचावर आहे बघा. इथून 8 इंच मार्किंग केली. त्यानंतर बघा हा टक्स किती घेतला आहे आपण 3 इंचचा. टक्स मायनस होणार आहे त्यामुळे टक्सचं देखील मार्जिन घ्यायचं आहे. तर इथं मी टक्स मार्जिन घेते 3 इंच. तुम्ही जेवढं गेलं असेल त्यानुसार तुम्हाला मार्किंग करायची. त्यानंतर शिलाई मार्जिन घेते मी 1.5 इंच. टक्स आपला मायनस होणार आहे त्यामुळे टक्सचं मार्जिन घेणं कंपल्सरी आहे. बघा स्केलने असं जोडून घेऊ. त्यानंतर बघा ही जी लाईन आहे हिच्यावर आपल्याला 3 सेंटर काढायचे. तर इथून बघा अशा पद्धतीने टेप ठेवायचा. अगोदर एक सेंटर काढू, सेंटरवर एक मार्किंग करायची. पुन्हा एकदा तिथून वरती टेप ठेवायचा, पुन्हा एक सेंटर काढायचा, पुन्हा तिथून टेप ठेवायचा, पुन्हा एक सेंटर काढायचं. म्हणजे या लाईन आपल्याला 3 सेंटर काढायचे. ते सेंटर कशासाठी तर प्रिन्सेस कटचा आकार ड्रॉ करण्यासाठी. तर सर्वात खालच्या सेंटरपासून अर्धा इंच बाहेर जायचं आहे, मधल्या सेंटरपासून 2 लाईन इतकं बाहेर जायचं आहे. स्केलने आपण असं जोडून घेऊ आता हे. त्यानंतर हे तिन्ही पॉईंट स्केलने असे जोडून घ्यायचे इकडं आणि इथे असा एक लाईन इतका शेप देऊन घ्यायचा आहे. आता ह्या लाईन आपल्याला चेक करून बघायच्या आहेत, दोन्ही सारख्याच पाहिजे. तरी बघा ही किती 5.5 इंच आहे. तर सेम ही देखील आपल्याला तेवढीच पाहिजे. त्यासाठी मी अशी चेक करून घेते. ते बघा इथं 5.5 इंच येत आहे, म्हणजे अर्धा इंचांवरती एक लाईन इतका गॅप येतो आहे. तर सेम या लाईन आपण डबल घेणार आहे. किती 1.25 इंच. म्हणजे इथं आला अर्धा इंच एक लाईनवरती, तर इथं आपण घेतला 1.25 इंच. आर्महोलमध्ये घेणार आहे अर्धा इंच आणि एक लाईन. त्यानंतर इकडे देखील सेम स्केलने आपण हे सर्व मार्किंग जोडून घेऊ. हे बघा असं जोडून घ्यायचे. इकडे देखील सेम स्केल आपल्याला फिटिंगच्या लाईनला अशी टच करून ठेवायची. हे बघा अशी, आणि इकडं हे बघा अशी लाईन ड्रॉ करायची. त्यानंतर बघा हा टक्स किती घेतला आपण 3 इंचाचा. तर आर्महोलचा टक्स किती आपला 1.5 इंचाचा. तर हे बघा अशा पद्धतीने टेप ठेवायचा. जिथं आर्महोलला टच होतं आहे तिथं मार्किंग करायचं. त्या 1.5 इंचाचं आपल्याला निम्मं घ्यायचं आहे. तर दोन्ही बाजूनी तेवढं मार्किंग करून घेते निम्मं म्हणजे पूर्ण टक्स घ्यायचं आहे आपल्याला 1.5 इंचाचा. अर्धा इंचाचा गॅप सोडून टक चेक करायचा. ते बघा 1.5 इंच येते. तर ते आपला अपेक्सच्या शोल्डर टू अपेक्सचं जे मार्किंग आहे त्याला जॉईंट करूया. बघा अशा पद्धतीने
जॉईन करून घ्यायचे. त्यानंतर बघा हे देखील टक्स आपल्याला चेक करायचे. जसे कमरचे टक्स चेक केले तसे हे पण टक्स चेक करायचे. तर इथं अगोदर हा चेक करते, हा किती 6 इंच, तर सेम हा देखील तेवढाच पाहिजे. तर बाहेर जाऊ द्यायचे मार्किंग, तर ड्रॉ करून घ्यायचे. तर ही जी लाईन ड्रॉ केली आता तिला आपण ही अशी जॉईंट करणार आहे बघा. ही अशा पद्धतीने स्केल अशी मागे आणायची आणि तशी जॉईंट करून घ्यायची. तर इथं आपण आता नवीन आर्महोलचा शेप देऊन घेणार. हे बघा फ्रेंच कर्वने मी नवीन आर्महोलचा शेप देऊन घेते. अशा पद्धतीने आता बेसिक आपली एवढी ड्राफ्टिंग झाली. आता यावर आपण कटोरीची कटिंग करणार आहे. त्या बघा त्यासाठी सर्वात अगोदर काय करायचं आहे, तुमच्याकडे जर शोल्डर टू लोअर चेस्टचं मेजरमेंट नसेल तर तुम्हाला बेल्ट किती इंचाचा तयार हवा आहे त्यानुसार मार्किंग करायची. आता मला बेल्ट हवा आहे 2 इंचाचा तयार, मी 2.5 इंचावर मार्किंग करणार आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन घेते. तर हे बघा इथून मायनस झाले, तिथून सेम 2.5 इंचावर मार्किंग करते. 2 इंचाचा मला बेल्ट तयार हवा आहे. हे बघा इकडनं देखील सेम. त्यानंतर इकडे देखील बघा असं बेल्टची मार्किंग करून घ्यायची. तुम्हाला जेवढा बेल्ट हवा आहे त्यानुसार तुम्हाला मार्किंग करायची. आता स्केलने आपण हे जोडून घेऊ असं. त्यानंतर बघा इकडे देखील सेम असं जोडून घ्यायचं. त्यानंतर बघा बेल्टला आपल्याला आकार द्यायचा आहे. बेल्ट असा सरळ नसतो, त्यामुळे इथे 1 इंच वरती जाऊन मार्किंग करते आणि फ्रेंच कर्वने बेल्टचा शेप ड्रॉ करायचा आहे. बघा अशा पद्धतीने बेल्टचा शेप ड्रॉ केला. त्यानंतर हा बघा सेंटरला देखील टक्स घ्यायचा आहे. तर ही लाईन आपण सरळ करू. 1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. या लाईनच्या दोन्ही बाजूने अर्धा इंच मार्किंग करायची. कंपल्सरी टक्स घेणं. हे बघा तर एवढी आपली बेसिक ड्राफ्टिंग झाली. आता आपल्याला इथं कटोरी ड्रॉ करायची. तर कटोरी ड्रॉ करण्यासाठी आपल्याला अपेक्स टू अपेक्सचा जो पॉईंट आहे तो आणि हे बेल्टचं जे मार्किंग केलं आहे तो, तर याच्यामधला गॅप चेक करायचा आहे. तर हा गॅप किती आहे, 3 इंच गॅप आहे. 3 इंचाचा गॅप आहे. तर सेम आपल्याला इकडनं देखील 3 इंचावर मार्किंग करायची आहे. बघा इथे इकडे देखील सेम 3 इंचावर. आता हे बघा गळ्याच्या ठिकाणी टेप असा ठेवायचा आहे आणि जिथं 1 इंचावर टच होतो आहे तिथं मार्किंग करून घ्यायचे. त्यानंतर बघा आता इथं मार्किंग केली, तिथून आपण हा गॅप चेक करणार आहे. तर हा किती 3 इंच. तर ह्या बेल्टवर सेम तो मार्किंग करायचा आहे 3 इंचावर. तसे आपण ड्रॉ करून घेऊ आता ही लाईन. त्यानंतर बघा आता आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता तुम्हाला जसं तसं तुम्ही कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. बघा इथं आता मी हाताने शेप ड्रॉ केला आहे. इथे ही लाईन थोडीशी स्ट्रेट केली तरी चालेल. तर हे बघा अशा पद्धतीने मी कटोरीचा शेप ड्रॉ करून घेतला आहे. आता ही जरी मेजरमेंट आपण टाकलं असेल पण जसा शेप जातो आहे त्या पद्धतीने आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा. आता एवढी बेसिक आपली कटोरी ब्लाऊजची ड्राफ्टिंग झाली आहे. आता आपण ते कट करून घेऊ. ते बघा 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजची ड्राफ्टिंग कशा प्रकारे करायची तर मी इथं डिटेलमध्ये तुम्हाला सविस्तर सांगितलं आहे. आता आपण कटिंग करून घेऊ. तर मी कटिंग घेते आता करायला. तर बघा जसं मायनस झालं आहे सेम त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायची आपल्याला. त्यानंतर इकडे बघा फिटिंगची लाईन पण सेम कट करायची. त्यानंतर गळा कट करून घेते. इकडं क्रॉसमधली जी लाईन आहे ती कट करायची. त्यानंतर इकडं आर्महोलने कट करायचं आहे. आर्महोल आपण एक्स्ट्राचा कट करून घेणार आहे. तर बघा आता आपण अगोदर जो मधला हा टक्स आहे हा कट करून घेऊ. टक्स कट केल्याशिवाय आपल्याला आर्महोलचा टक्स मायनस होणार नाही. तर हा टक्स अगोदर कट करायचा आहे. ते बघा त्यानंतर आपल्याला बेल्ट पण कट करून घ्यायचं आहे. तर सेम इकडे देखील बेल्ट कट करून घेते मी. त्यानंतर बघा हा जो टक्स आहे आपला आर्महोलमधला तो आपल्याला मायनस करायचा आहे. तो कशा प्रकारे करायचा हे बघा अशा पद्धतीने आपल्याला जसा ड्रॉ झाला आहे तसं त्या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा
झाला. आता इथं आपल्याला कटोरीचा थोडासा आकार मागे पुढे वाटत असेल तर तो शेप देऊन घ्यायचा आहे बघा, असा शेप देऊन घ्यायचा. त्यानंतर आर्महोल आपला टच होतो, इथं जॉईंट होतोय म्हणजे अगोदरचा आणि नंतरवाला. तर आता तो कट करून घेऊ. ते बघा कट करून घेते आर्महोल. त्यानंतर बघा तर कटोरी पण आपण कट करून घेणार आहे. तर जशी मार्किंग केली तशी सेम मी कटोरी कट करून घेते. त्यानंतर हा टक्स पण आपल्याला मायनस करायचं आहे. ते एवढं आपली अशी कटोरी देखील कट झाली. आता आपण बॅक पार्टवर ठेवून देखील कटिंग करून घेऊ. आता बघा इथं थोडी माझी मार्जिनची लाईन कट झाली आहे, पण ती मी अस्तरमध्ये वाढवून घेईल 1.5 इंच आहे बघा. इथून दिसते 1.5 इंच आणि इकडनं पण. तर मी तुम्हाला इथं एवढंच सांगते की कशा पद्धतीने आपण हा पार्ट ठेवून कट करू शकतो. तर ती माझी कट झाली. तर हे बघा असं 2 लाईन इतकं असं ठेवायचं आहे बाहेर मार्किंग करून, मार्किंगला जॉईंट करून. त्यानंतर बघा हा बेल्ट देखील सेम या पद्धतीने बघा अशा पद्धतीने ठेवायचा आहे. तर जसं मार्क होतं आहे तसं मार्किंग करून घेते आहे बघा. इथून 2 लाईन इतका गॅप सोडून मार्क केलं आहे. त्यानंतर इकडं बघा हा बेल्ट देखील सेम असा मार्क करून घ्यायचा. आता मी ते शिलाईत वाढवून घेईल, माझं कट होऊन गेलं. तर बघा आता आपल्याला ही जी लाईन आहे ही अशा पद्धतीने ड्रॉ करायची. त्यानंतर इकडे बघा इकडे देखील सेम, आणि हा आर्महोल आहे तो आपल्याला या लाईनला जॉईंट करून घ्यायचा आहे. ते बघा हा आर्महोल इथं असं जॉईंट करून घेतला. त्यानंतर बघा आपल्याला आता बॅक जी उंची किती हवी आहे त्यानुसार चेक करून घ्यायचं आहे आणि बॅकने कट करायचं आहे. तर इथे मी बॅकची उंची चेक करून घेतली. ते बघा इथून टेप ठेवायचा आहे आणि उंची चेक करायची. आता मला उंची हवी बॅकची मी पूर्ण ठेवणार आहे 14 इंच, कारण ती शिवून आपली 13 इंच तयार होईल. तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही मार्किंग करायची ब्लाऊजच्या उंचीची. तर बघा ही जी लाईन आहे मी ती इथं अशी टच करेल बघ, अशा पद्धतीने मार्किंग करून घेतली. आता बॅक पार्टची आपली एवढी मार्किंग झाली. आता मी कट करून घेतली. जे माझं कट झालं आहे ते मार्जिनमध्ये मी वाढवून घेणार आहे अस्तरवर. इकडनं देखील हा पार्ट आपल्याला आर्महोलमधला असा कट करून घ्यायचा आहे बघा. अशा पद्धतीने आपण 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजची पूर्ण कटिंग इथं दाखवली. त्यानंतर इथं जसा हवा तसा मागचा गळा तुम्ही इथून चेक करून इथून गळ्याचं मार्किंग करायचं. आता मी इथं गळ्याचं मार्किंग करून दाखवते बघा. 5.5 इंच मार्किंग करते, कारण 4.5 इंचचा आपला बेल्ट तयार आहे. अर्धा 1 इंच प्लस केलं आहे त्याच्यात, कारण शिलाई मार्जिन घेतली. त्यानंतर बघा इथून हा चेक करायचा आहे आपल्याला गळारुंदी किती आली ती 2.25 इंच. तर सेम आपल्याला इथून ती अशी जॉईन करायची आणि गळा ड्रॉ करायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने राऊंड शेपच आहे आपला बॅकचा पण. गळ्याचं मार्किंग करून घेतले. तर हे बघा आता हा कट करून घ्यायचा. बॅकला कुठल्याही प्रकारची काही मार्जिन वाढवायची नाही. इकडनं फोल्ड बाजू करून बॅक ठेवायचा आहे. त्यानंतर बघा हा आपला फ्रंट पार्ट आहे, तर इथं आपली कटोरी जॉईंट होणार आहे. तर बघा या फ्रंटला कटोरी जॉईंट होणार आहे, त्यामुळे इकडनं अर्धा इंच वाढवायचं आहे आणि बेल्ट खालून क्रॉसपट्टी अटॅच होणार आहे, त्यामुळे खालून अर्धा इंच वाढवायचं आहे. बाकी कुठेही काही वाढवायचं नाही, आपण अस्तरच वाढवणार आहे. त्यानंतर बघा हा आपला क्रॉसपट्टी, तर क्रॉसपट्टी अशा पद्धतीने ठेवायची. हे बघा याच्यावर अस्तरवर अशा पद्धतीनं क्रॉसपट्टी ठेवायची. इकडनं अर्धा इंच वाढवायची आय हुक पट्टीसाठी. हे बघा इकडनं. त्यानंतर वरतून आपल्या कटोरी आणि फ्रंट पार्ट जॉईंट होणार आहे, त्यामुळे वरतून अर्धा इंच वाढवायची. खालून शिलाई मार्जिन ॲड आहे, खालून वाढवायची नाही, वरतून आणि ह्या साईडने अशी आपल्याला क्रॉसपट्टी वाढवायची. झालं. त्यानंतर बघा कटोरी तुम्हाला ॲज इट इज अशी तशी वाढवून ड्रॉ करायची. त्याच्यानंतर इकडनं बघा फक्त गळ्याच्या साईडने कटोरी वाढवायची नाही, तुम्हाला इकडनं अर्धा इंच वाढवायची आय हुक पट्टीसाठी. इकडनं देखील अर्धा इंच वाढवायची
कारण हा आपल्याला तो भाग फ्रंट पार्ट आहे त्याला जॉईंट होणार आहे. त्यानंतर खालून आपली क्रॉसपट्टी अटॅच होणार आहे, त्यामुळे खालून देखील अर्धा इंच वाढवायची. आणि हा जो टक्स आहे हा 2 लाईन इतका आतमध्ये मार्क करून तुम्हाला अशा पद्धतीने तो कट करायचा आहे, कारण जेव्हा जो शिलाईमध्ये घेशाल तेव्हा तो बरोबर तेवढा आहे तेवढा पूर्ण होईल. अशा पद्धतीने आपण हे पार्ट अस्तरवरच वाढवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजची पूर्ण डिटेलमध्ये कटिंग कशी करायची इथे मी ते ड्राफ्टिंग आणि कटिंग इथं डिटेल दाखवली आहे. तुम्ही कोणी स्लीवचा व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या स्लीवचा व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड आहे. तर स्लीव कशी ड्राफ्ट करायची तो व्हिडिओ नक्की तुम्ही जाऊन चेक करा. तर चॅनलवर कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन प्रकारचे व्हिडिओ या ब्लाऊजविषयी येत असतात. त्यानंतर बघा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब देखील करत जा. आणि आपण रोज 1 वाजता लाईव्ह घेत असतो, तर लाईव्हला देखील जॉईन होत जा. चला बाय.